सुप्रभात मित्रांनो, नमस्कार. मी मयूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते कोकणी मयूर या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओत. तर आजचा दिवस मित्रांनो काय माहीत आहे खास असा. तर आज असा आपलं मित्रांनो मराठमोळं उत्सव सण म्हणजेच गुढीपाडवो. तर तुमका अगोदर काय माहीत आहे गुढीपाडव्याच्या ना मोप शुभेच्छा असतात आपल्या चॅनलकडून, त्याचबरोबर माझ्या परिवाराकडून. तर आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो तुम्हाला माहीत आहे तर गावी असलो तो ऑलमोस्ट मस्तपैकी गावाकडलो ब्लॉग करून भेटलो असतो, पण काय कारणानिमित्त आपल्याला जाऊ भेटला नाही. तर गेले 1-2 वर्ष आपल्याला जाऊ भेटत नाही या गुढीपाडव्याच्या निमित्ताने. तर आपण गेले 1-2 वर्ष आपण काय माहीत आहे गिरगाव का जात आहोत. तर गिरगाव का असा माहीत आहे तर मस्तपैकी ना गुढीपाडवाचा जर सण उत्सव जर अनुभवतो असतात ना, तर गुढीपाडव्याक मुंबईत जर तुम्ही राहत असाल तर गुढीपाडव्याक ना मित्रांनो गिरगाव का जावा. तर मस्तपैकी ना गिरगाव का ना मित्रांनो शोभायात्रा ना काढली जाता. आणि ही शोभायात्रा काढण्याचा मित्रांनो जो काय क्षण असताना तो काय वेगळाच असता. तर या शोभायात्रेत तुम्ही बघू गेला असताना मस्तपैकी मराठमोळी पारंपरिक ना वेशभूषा करून येलेली आपली मंडळी असतात मराठमोळी. त्या शोभायात्रेत ना तर छान अशी ना चलती ना चलचित्र असतात आणि ही चलचित्र मित्रांनो काय माहीत आहे मॅसेज देण्याचे कार्य करतात. तर छान अशी तुमका नाही आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या गिरगाव तील मित्रांनो गुढीपाडव्याच्या निमित्त मस्तपैकी शोभायात्रा तुमका मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण आज लवकर निघणार होता, पण शेवटी वेळ झालोच, 6:15-7:30 झाले असत. तर ठीक असतं मित्रांनो, पटकन ना पूजा करून घेत आहे आणि चहा वगैरे पिऊन नंतर आपण पटकन निघूया इकडनं घरसून आणि डायरेक्ट तुमका काय माहीत आहे गिरगावच्या शोभायात्रेकच भेटन. तर चला. तर मित्रांनो मस्तपैकी छान अशी ना पूजा झाली असा, चहा वगैरे पिऊन झालं आहे आणि आता पटकन ना रिक्षा पकडून ट्रेन पकडूया आणि ट्रेन पकडून पटकन आपण जाऊया काय माहीत आहे गिरगाव का. तर चला. तर छान असं इकडे बघतास सूर्योदय होता असा आणि आपल्याच इकडच्या एरियातला मित्रांनो गणपती बाप्पाचं मंदिर असा इकडे समोर बघतास. तर आपण जात नाही आहोत, तर लांबनच पाय पडूया कारण आपल्या ऑलरेडी ना उशीर झालेलो असा. तर चला. तर समोरच्या डोंगरावर का मित्रांनो माहीत आहे आई जीवदानी मातेचं मंदिर असा. तर आपण आई जीवदानी मातेचं पण मित्रांनो लांबूनच दर्शन घेऊया. तुमका पण लांबना दर्शन घडवतं. तर चला. तर मित्रांनो काय माहीत आहे आपण आता विरार स्टेशन का पोचला असा आणि आपली ट्रेन असा 8:08ची चर्चगेट आणि आता वाजले किती आहेत बघा, तर 8:04 झालेत ऑलमोस्ट. तर चला आपण आता वाट बघूया ट्रेनची. आणि बरीचशी मित्रांनो गर्दी असा, आज सुट्टी असली तरी पण. तर काय माहिती आहे आपण आता फायनली उतरला असा आपण चर्नी रोड का. आणि बरीचशी मंडळी छान छान अशा ना मित्रांनो कपड्यामध्ये वेशभूषा करून तिकडे बघतोच तुम्ही त्या साईडला. तर आपण आता थोड्याच वेळात ना आपण जाऊया तिकडे आणि ऑलमोस्ट आपल्याला ना उशीर झालेलोच हा. त्याच्यामुळे चला आपल्याला आता पाठीमागे जाऊचा तिकडे. तर मित्रांनो आपण फायनली ना उतरला असावं चर्नी रोड का. आणि काय माहीत आहे आपलं जोग झालो काय नको माहीत आहे. तर आपण विरारवरनं ना ट्रेन आपण ना स्लो पकडला होता. तर एक सांगणं असा काय माहीत आहे आपण कसा घाय गडबडीत आपण पकडली होती ट्रेन ती. पण एक कुठे पण तुम्ही जात असाल ना तर काय माहीत आहे अगोदर अर्धा तास ना मित्रांनो काय माहीत आहे अगोदर लवकर निघा घरात ना. मग त्याच्यामुळे कसं माहीत आहे धावपळ होणार नाही. तर चला आपण आता ना आपण आपल्या डेस्टिनेशन का जाऊया तिकडे. तर वरती ब्रिजवरतीच मित्रांनो गर्दी बघा किती आधी. तर छान छान असे ना मित्रांनो मराठी मोहना परिधान वेशभूषा करून ना मित्रांनो सगळे इलेले असतात. तर आपण काय माहिती ब्रिजवरती असाव आणि
इकडनं गर्दी बघा किती दिसतात ती. तर चला, तर आपण आता ब्रिजवरनं खाली उतरलो असाव आणि सगळीकडेच मित्रांनो छान छान रंगीबेरंगी इकडे ताई आपले ना मित्रांनो छान छान मराठमोळा वेश परिधान करून, त्याचबरोबर आपले दादासुद्धा मित्रांनो छान छान असे ना कुर्ते वगैरे घालून असतात. तर छान वाटतं. तर चला तर आपण जाऊया पुढे तिकडे, आणखी जाम गर्दी आहे जाम. तर काय माहीत आहे, बघूया आपल्या ह्या गुढीपाडव्याच्या मित्रांनो आपल्या गिरगावच्या शोभायात्रेच्या सोहळ्यानिमित्त आपल्या कोण बघूया इन्फ्लुएन्सर्स यूट्यूबर्स कोण भेटतात काय बघूया. त्याचबरोबर आपली मित्रमंडळी वगैरे कोण भेटली तर बराच होईल. तर चला. तर मित्रांनो कुठलीही परिस्थिती असो, कुठले सण असो, तर महत्त्वाची भूमिका कोणती माहीत आहे, तर यांची असता. तर खरोखर सॅल्यूट असा आपल्या मुंबई पोलीसवाल्यांका. तर इकडे बघू शकता छान असं इकडे तर एक नंबर वाटतं. एक नंबर. कुठं नाही हरवणार आहे. तर मी आलोय वॉईसच्या इथे आहे. मी कुठे थांबू? हां बापू कंटाळा आहे तो. तर इकडे बघतास छान असं ना. तर छान असं तर आपण वादन बघितलास. तर मुंबईतलं मित्रांनो पहिलं ध्वजपथक होतं, गिरगाव ध्वजपथक. तर छान असं वादन केलं आणि त्यांनी. आणि तुमका मी आता काय माहीत आहे चलचित्र तुमका दाखवतोय. तर आपल्याला त्याच्यातून काही मेसेज पण भेटतले. तर चला.
याची डिमांड काय आहे? तर इकडे बघता छान अशी ना छोट्या मुलांची इकडे मित्रांनो शोभायात्रा काढलेली आता. नहीं, उन्होंने हमको जगह दिया है, इसलिए हम लोग वैसे हैं। वही बोले, आप बोलते हमारे पीछे रखो, उन्होंने बोला वो जगह पे हम लोग खड़े हैं। नाही, नाही, आपल्याला जी जागा सांगितली त्याच्यात सगळ्यांनी प्लीज साईडला गाड्या पुढे जाऊ दे. ऐका दादा. बघा ना मागे, सरका ना. मागे सगळ्यांनी मागे थांबू नका. जय शिवाजी. प्लीज कोऑपरेट करा. यात्रा पुढे येणार नाही. तर मित्रांनो हे कोण ओळखलात तुम्ही तर हे असा कोण माहीत आहे स्टार प्रवाहवर मित्रांनो काय माहीत सिरियल लागतात लपंडाव. त्या लपंडाव सिरियलमधील मित्रांनो काय माहीत आहे सरकार असा ती.
तर समोर ज्या बुलेटवर मित्रांनो बसलेली आहे ना ती सुद्धा मित्रांनो एक ॲक्टरच असा. तर इकडे छान असा ना ताईने आपल्याला मेसेज दिलेला आहे पाठीमागे, इकडे बघू शकतास. क्या बोलते कैसे हो? तर इकडे बघता छान असा दादाने कन्सेप्ट केलेला आहे. तर शेतकरी, कारण जगाचा पोशिंदा शेतकरी असा, तर त्याच्यामुळे छान असं वाटतं इकडे बघून आपल्या. आणि तर खरोखर छान असं ना मित्रांनो मेसेज दिलेलो आपल्या कसा. भारत माता की जय. जय जय जवान जय किसान. साहिल 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 तर मित्रांनो काय माहीत आहे, छान अशी ना इकडे शोभायात्रा चालू असा आणि त्याच्यात छान छान असे ना आपले दादा ताई काकी काका छान असे ना मित्रांनो वेशभूषा करून दिलेले असतात. त्याचबरोबर ज्या काय बाईक होते ना त्या पण छान छान अशा ना मित्रांनो मॉडिफाय केलेले आहेत. त्याच्यामुळे बघून बरं वाटतं. आणि आणखी दुसरं काय माहीत आहे, ह्या गोष्टीमध्ये मित्रांनो मॅसेज पण देतात. म्हणजे काय माहीत आहे, मगाशी तुम्हाला दाखवलं की शेतकऱ्याचं एक आपलं मॅसेज तुमका दिसलं होतं. म्हणजे बरेचसे दिसले असतील. एक उदाहरण तुमका सांगितलं तर छान वाटतं असं बघून. तर आता काय माहीत आहे तुमका, आता मी चलचित्र वगैरे दाखवतो आहे. तर इकडे बघताच तुम्ही तर इकडे छान असा संदेश दिलेला होता.
हाय. मेरा बैंड बजाएगा वो. बरं इकडे बघायला लागेल. आप पसंद है अगर आपकी हो जाने के बाद मॅम आवाज फील द महाराष्ट्रीयन कल्चर. आवाज कल्चर यस बहुत अच्छा है. बहुत अच्छा आहे. ज्यादा अच्छा है. मस्त आहे मस्त आहे. मस्त है. चांगला आहे. चांगला है. तर ह्या भावाक ओळखलास काय तर ह्यो असा काय माहित आहे मराठी रील स्टार. तर इकडे बघता छान अशी ना इकडे या शोभायात्रेमध्ये ना थंड ज्यूसची ना इकडे मित्रांनो छान अशी ना त्याने सोय केलेली असा. छान वाटतं तुमचं काम बघून. आम्हाला दिवस हा घ्या घ्या घ्या. तर खरोखरच मित्रांनो ना छान असं काम करताय ते. कारण या भर गर्दीमध्ये भर उन्हामध्ये ना पूर्णपणे ना मित्रांनो पाण्याची तहान लागते. तर खरोखर छान वाटतं.
गिरगावच्या गुढीपाडव्याच्या या शोभायात्रेत मित्रांनो काय माहीत आहे, शंकर महादेवन म्हणजेच गायन क्षेत्रातले दिग्गज यांनी पण मित्रांनो इकडे हजेरी लावलेली असता आणि ते इले आणि गाणं नाही झाला मग काय. सबसे आगे होंगे हिंदुस्तानी 30 साल पहले था, अभी है सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर में हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे अब है हिंदुस्तानी। सुनो गौर से दुनिया
इकडे पण तुम्ही बघताच ना, छान इकडे ना छासचं पण मित्रांनो आयोजन केलेलं आहे तर या मंडळाने. आणि खरोखर एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये पाणी, छास, त्याचबरोबर मगाशी बघलाच आपण लिंबू पाणी पियाला, तर खरोखर छान काम केलं याचा. तर छास पिऊया. तर मित्रांनो काय माहीत आहे, आता नाही म्हटलं तरी 1:45 वाजलो असा आणि शोभायात्रा अजून चालूच आहे. गरम एवढा होता ना, गरम त्याचबरोबर गर्दी पण मरणाची असा. आणि आता ना छास पियालं आहे, छास त्याचबरोबर लिंबू पाणी होता मगाशी प्यायला होतं आणि त्याचबरोबर तिकडे पाण्याची पण सोय होती. तर बरा मस्त म्हणजे कसं माहीत आहे, जेवढी इकडची मंडळं होती ना तिने मस्तपैकी छान अशी ना मित्रांनो सोय केली होती. तर छास पिऊन ना थोडंसं ना आत्म्याकनं जरा शांतता भेटली, थंडावा जरा. या साईडला दिंडी भजन पण असा. तर इकडे पण दादांनी मस्तपैकी छान असा मॅसेज दिलेला आहे. छान कन्सेप्ट आहे दादा तुमचा. कृपया आपल्या रथाला हळूहळू पुढे घ्यावं, ज्या योगे गिरगाव ध्वजपथकाकडे परफॉर्मन्ससाठी आपली जागा करू. छान कन्सेप्ट आहे. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. काय
उसके दरबार में लोग आते हैं उसके दरबार में लोग आते आने जाने वाले लोग कोई कुतरा काटता है तो कोई बकरा काटता है मेरे माया नाम मेरे नाम मेरे माया नाम मेरे नाम किसे रख लो नाम मेरा नाम किसे रख लो नाम ठाकूरवार येथे आलेला आहे तो पटापट पुढे घ्यावा. लोक त्यासाठी थांबली आहे. सह्याद्री प्रतिष्ठान शिवकालीन मर्यादित खेळ जरा शासनाचा रथ पुढे जाऊ दे. उत्कृष्ट सादर केलेला हा शासनाचा रथ जो कर्तव्य पथावरती यावर्षी प्रथम क्रमांक पटकावून आलेला आहे. या ठिकाणी आपल्याला श्री प्रसाद कुलकर्णी त्याचबरोबर सांस्कृतिक विभागाचे सगळे अधिकारी आणि सांस्कृतिक डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ डोंगरीचा राजा या ठिकाणी आलेले आहेत.
मित्रांनो अजून शोभायात्रा चालूच असा, वाजल्याचं 2 आणि आता आपण ना परतीच्या प्रवासाक लागता आहोत कारण बरोच वेळ झालो आपल्या कसा आणि बॅटरी आता ऑलमोस्ट 10% राहिली आहे, त्याच्यामुळे मोबाईल स्विच ऑफ होय. तर चला आता ऐकू काय येणार नाही हा. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे राम. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे राम. भग में हमसे रक्त दर्द को तत्त हिंदवी बाणा. भग में हमसे रक्त दर्द को तत्त हिंदवी बाणा. धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. तर मित्रांनो काय माहीत आहे, आता आपण काय माहीत आहे चर्नी रोडवरनं आपण चर्चगेट का विरारचा रिटर्न मारणार असा, कारण चर्नी रोड का भरपूर गर्दी असा, तर त्याच्यामुळे काय माहीत आहे आपण बोलू चर्चगेटवरनं रिटर्न मारूया. तर ऑलमोस्ट आता नाही म्हटलं तरी 2:30 वाजल्यात आणि आपल्या घरी जाईपर्यंत नाही म्हटलं तरी 4:30 वाजतील, 4:30 पावणे 5 वाजतील. तर आता झोपूनच जाऊया. तर मित्रांनो घरी येईपर्यंत आपल्याकडनं काय माहीत आहे 5 वाजून गेले आणि घरी गेल्यानंतर मग फ्रेश वगैरे होऊन आता काय माहीत आहे आजच्या ह्या ब्लॉगचं ना मित्रांनो द एंड करत आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल आपण गिरगावमध्ये गेला होता गुढीपाडव्यानिमित्त आणि तिकडे मस्तपैकी शोभायात्रा तुमका दाखवली. आणि काय माहीत आहे सांगण्याचा एक तात्पर्य, तर अजून पण नाही मित्रांनो शरद भाऊ गेलाच ना तर गिरगाव, त्याचबरोबर माझगाव, लालबाग परळ, त्याचबरोबर काय माहीत आहे वरळी, प्रभादेवी, दादर, डोंबिवली या साईड का ना अजून पण मित्रांनो आपलं काय माहीत आहे महाराष्ट्रातली जी संस्कृती आहे ना, मराठी लोकांची जी संस्कृती आहे परंपरा ती मित्रांनो अजून पण ना मित्रांनो जोपासली जाता. तर खरोखर ना थोडासा बरा वाटला. आणि खरोखरच तुम्ही काय माहीत आहे गुढीपाडव्याक जर तुमका जर गावात जाऊ नाही भेटला ना तर आवर्जून तुम्ही गिरगाव किंवा डोंबिवली या साईड का मित्रांनो जावा आणि खूप बरा वाटता. तर मी तुमका आजच्या ह्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मस्तपैकी ना मराठमोळी मित्रांनो वेशभूषा होती, त्याचबरोबर जी काही चलचित्र होती ने त्यामधून आपल्याला काय ना काय मेसेजेस भेटले असत. तर खूप बरा वाटला आणि बरेचसे ॲक्टर्स लोक पण होते, त्यानंतर शंकर महादेवन सर पण होते, रील स्टार बघितलं असेल तुम्ही, त्याचबरोबर आपली सिरियल चालू असा तर स्टार प्रवाहावरती तर सरकार या नावानं प्रसिद्ध असलेली तुमका माहीत असतात, तर ती सुद्धा मित्रांनो होती. तर असे बरेचसे ॲक्टर आपल्याला भेटले असतात. तर जेवढ्या आपल्याकडं मित्रांनो पॉसिबल जरांना शूट करू तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, कारण
सकाळी आपण लवकर निघण्याचा प्रयत्न केला होता, पण काय माहीत आहे घरी देवबत्ती वगैरे पण करूची होती, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं उशीर झालो असा. कारण जयू गौरी पण कामात गेली होती, पल्लवी त्रिशा गावी असत, तर त्याच्यामुळे थोडंसं उशीर झालो. पण ठीक असा. तर तुमच्यापर्यंत मित्रांनो आपल्या या गुढीपाडव्यानिमित्त गिरगाव आपल्या या गिरगावच्या भागातील मित्रांनो जी काय गुढीपाडव्याच्या निमित्त जी शोभायात्रा असताना ती तुमका मी दाखवण्याचा प्रयत्न केलाच आहे. तर व्हिडिओ जर आवडला असत ना मित्रांनो प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करू विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर चला पुन्हा व्हिडिओ अशाच काही नवनवीन व्हिडिओ पर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. आणि आपली संस्कृती आपली परंपरा आवर्जून मित्रांनो जोपासा, त्याचं जतन करा. तर चला.